भावांनो बहिणींनो, आजच्या भाकर बनवणार आहे मी बिस्किटासारखी भाकर. तर याच्यात मीठ टाकायचं. बिस्किटासाठी सारखीच लागते ती भाकर. टमाट्याची चटणी बनवली भाकरी संग खायला छान भाकर. आता पिठात तेल टाकायचं. एकदम बिस्किटावानी भाकर होती तयार आपली. आता पीठ भिजवायला लागले. आता पाणी टाकायले. पहिलं मीठ आणि तेल तर टाकेल. मला उपवास आहे तर मला काय भाकर खायची नाही. छान भाकर. आता थोडं तेल घ्यायला लागले. तेल तर टाकेल. तुम्हाला तर दाखवलंच आहे मी. बिस्किटासारखी भाकर तयार होती. मस्त लागते चहा. एकजीव करायला लागली आहे पिठाला. मळू मळू घेतलं तर मग आपली भाकर चांगली येते. घ्यायला लागली मी आपल्याला भाकर टाकायला. चहा घ्यायला लागली. एक पण चहा होतो. दूध टाकायचं. पाणी काय जास्त टाकायचं नाही. दुधाची चहा लागते त्याला. घट दुधाची. छोकूच्या पप्पाला. आता साखर आणि पत्ती टाकायला लागली. आता तपेली साखर टाकली. आता अद्रक टाकते. कामाला जायचंय ते आईला उशीर व्हायला लागला. याच्या खाली काय पीठ घ्यायचं नाही. भाकर टाकायचं. तेल चोपडायचं पळपटात. लाटायला लागले. पीठ घेतेल नाही मी पोळपाटा खाली. तेल चोपडेले पोळपाटात. छान भाकर लय भारी लागते खायला. लाल शेकून घ्यायची ती कडक लगे आणि मग छान भाकर खायची. चाट भाकर खायची भाकर आहे नी. म्हणून याला पीठ नाही चोपडावं लागत. ही काय पोळी नाही भाकर आहे. तूप पण लावू शकता तुम्ही. पण मग तूप संपलंय म्हणून मी याला वरून तेल चोपडणार आहे. आता टाकली तव्यावर. तूप लावायचं आहे. भाकरी लय भारी लागते. आणि पीठ भिजवताना तेल आणि मीठ घ्यायचं शिल्लक. तिखट भाकर जर टाकायची असली ती ओवा जिरं लसण सांबार सगळं घेऊ शकता. पण मला तिखट नव्हती करायची भाकर. टमाट्याच्या चटणी सोबत खायची द्यायला. आता व्हायला लागली आपली भाकर. कडक भाऊ द्यायची लगेच. थोडी शेकू द्यायची. नंतर तेल चोपडायचं. लाटायला लागले. शेकायला लागली आपली भाकर.
चहा फिरवून देते चहाला आता. चहातली भाकर थोडी जाडी असते म्हणून लवकर शकत नाही. लय पतली नाही करायची, मापाचीच करायची जाडी जाडी. मग बिस्किटासारखी लागते ती खायला. भाकर आहे पण गव्हाच्याच पिठाची. बर भावांनो बहिणींना ही माणसांना नाही तर ज्वारीची नाही, गव्हाच्याच पिठाची. पण इकडे भाकर म्हणते तिथं. तुम्हाला तर सांगेल मी सुरतला राहते म्हणून. तेल चोपडते आता ही. लाल शेकून घ्यायची ती. चहा झाली आता आपली. या भावांनो बहिणींनो चहा घ्यायला. झाली आपली चहा तयार. जास्त चहा नाही घेत म्हणून कमी ठेवावं लागते. झाकण लावून घेतलं आता चहा थंडी होत नाही. आता आपली भाकर खाण्यासाठी तयार झाली. या चहा भाकर खायला. नक्की सांगा तुम्हाला आमची भाकर कशी वाटली. चहा भाकर तर कमेंट मध्ये. आणि व्हिडिओ पाहा भावांनो बहिणींनो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहा झाली आपली भाकर. दोनच केल्यात. हा बाई टमाट्याची चटणी भाकरी सगळं. टमाट्याच्या चटणी सोबत पण खाऊ शकता तुम्ही. भाकर लोणचं घ्यायचं ते पण खाऊ शकता लोणचं. तेल चोपडायला लागले. पहा कशी बिस्किटासारखी भाकर तुटती. हा पा एकदम चहा सारखी असं बारीक होत हे लगे. पिठात तेल टाकेल असते ती भाकर तुटती शकताना. एवढी बिस्किटासारखी होती ती. आता मी छोकूच्या पप्पाला नाश्ता द्यायला लागले. त्याला लय आवडती चहा भाकर. झाली आपली खाण्यासाठी भाकर तयार. चहा भाकर. झाली आता आपली भाकर तयार. मित्रांनो झाली आता आपल्या भाकरी तयार. आता त्याच्या पुरत्याच करायच्या होत्या. तुम्हाला कशी वाटली चहा भाकर तर नक्की सांगा. माझी रेसिपी चहा भाकरीची. चला आता त्याला नाश्ता करायचा आहे. मला काही नाश्ता करायचा नाही, मला उपाशी. चला भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये. बाय बहिणींनो भावांनो.